ज्या वेळेला तू पहिल्यांदा फिल्म प्रोडक्शन मध्ये उतरलीस तर तो पहिला दिवस आठवतो का ग तुला? हाऊ वॉज इट? इट वॉज मेस्मरायझिंग, सरियल होतं. आमच्या मुहूर्ताला, शुभ मुहूर्ताला राजसाहेब आले होते. वा, खूप छान, मस्त दिवस होता तो. जेव्हा तुम्ही ठरवता की एखादी फिल्म करायची तेव्हा त्याच्या मागे काय तुमचा विचार असतो नेमका? फक्त निव्वळ मनोरंजन, दुसरं काहीही नसतं. सो येरे येरे पैसा 2 ही पहिली फिल्म होती जी लंडनला शूट झाली. येस. हे नेमकं गणित आणि ही नेमकं गौड बंगाल काय आहे? म्हणजे लंडनला का जातात लोक शूट करायला? मला वाटतं आता ते कमी झालंय. स्क्रिप्टची डिमांड आहे की लंडनमध्ये करणं गरजेचं आहे, तर लेट्स गो फॉर इट. अमयची सर्वात पहिली फिल्म, लय भारी राजसाहेबांच्या कल्पनेतनं साकार झालेली फिल्म आहे ती. आम्ही अमयकडनं नेहमी गोष्टी ऐकायचो. मी कधीतरी सेटवर वगैरे व्हिजिट करायचे, त्यावेळेला बघायचं, म्हणजे एवढा तामझाम असायचा. बेसिकली सेटला व्हिजिट करणं हे त्या चित्रपटापासून सुरुवात झाली. आणि अमय एक गोष्टी आम्हाला सांगायच्या, त्यावेळेला मला असं वाटायचं की दिस इज गोइंग टू बी समथिंग डिफरंट, माइंड ब्लोईंग काहीतरी होणार आहे हा प्रोजेक्ट जो होणार आहे तो. आणि तो तसाच झाला. हाय, मी रीमा सदाशिव अमरापूरकर आणि मुक्काम पोस्ट मनोरंजनचा हा जो भाग आहे हा माझ्यासाठी खूप खास आहे. कारण आज माझ्यासमोर माझी मैत्रीण बसलेली आहे आणि तिचं सांगायचं म्हणजे मी तिला बरीच वर्ष ओळखते. आणि जेव्हा माझी आणि तिची पहिल्यांदा ओळख झाली तेव्हा मला असं अजिबात वाटलं नव्हतं की ही मुलगी पुढे जाऊन एवढी मोठी प्रोड्युसर होईल वगैरे वगैरे वगैरे. मी बोलतेय स्वाती खोपकर बद्दल. हाय स्वाती. हाय रीमा. स्वातीची कंपनी आहे AVK फिल्म्स, ज्याच्या अंडर येरे येरे पैसा, जिम्मा वगैरे बरेच मोठ्या 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 फिल्म्स तिने प्रोड्यूस केलेल्या आहेत. दे धक्का 2 सुद्धा तिने प्रोड्यूस केलेली आहे आणि आता साडेमाडे 3 पार्ट 2 सुद्धा तिची येऊ घातलेली आहे. सो अशी स्वाती, हू इज ऑल्सो अन एंटरप्रेन्युअर, वेगवेगळे कामं आणि वेगवेगळे रोल्स ती निभावत असते, तिच्याशी आपण आज गप्पा मारणार आहोत. हाय स्वाती. थँक्यू रीमा. कशी आहेस? मस्त. तू कशी आहेस? मी मजेत. ओके, काय चाललंय सध्या? आता सध्या तरी माझं रोल कॅफे ओनरचा आहे मोर दॅन प्रोड्युसर. कारण माझं एक छोटंसं कॅफे आहे दादरमध्ये, ब्रू हाऊस कॅफे नावाचं, आणि 2 वर्ष होतील त्याला आता. खूप छान चाललंय. माझ्या गेस्टचा खूप छान प्रतिसाद आहे त्याला. त्यांना खूप आवडतंय. कुठे कुठे म्हणजे मुंबईच्या बाहेर सुद्धा त्याचं नाव होतंय आणि त्यातनं मला खूप बरं वाटतंय आता. आणि इट्स गोइंग टू कम्प्लीट 2 years इन डिसेंबर. राईट. सो लुकिंग फॉरवर्ड की अजून. सो स्वाती, मला सांग की मग हे तू दीज आर बोथ फुल टाइम प्रोफेशन्स, बिईंग अ प्रोड्युसर आणि कॅफे ओनर. हे तू दोन्ही कसं जगल करतेस? जगल होतं. म्हणजे आता आपण बाई म्हटलं की ते जगलिंग चालूच असतं ना आयुष्यभर. म्हणजे लग्न झाल्यानंतर आपली फॅमिली असते, अँड देन इफ यू आर वर्किंग देन तुमचं ते काम तुम्हाला सांभाळून घर पण सांभाळावं लागतं, मुलांना सांभाळावं लागतं, फॅमिलीला सांभाळावं लागतं, हे सगळंच होत असतं. मग काम सांभाळणं मला वाटत नाही की इतकी काही मोठी गोष्ट आहे. तुम्ही 3-4, मला वाटतं एखादी स्त्री कितीही कामं करू शकते एका वेळेला. आय अग्री. आणि आय थिंक मी जेव्हापासून म्हणजे शाळा कॉलेज झाल्यापासूनच, कॉलेजमध्ये असताना सुद्धा मी कामं केली आहेत. सो त्यामुळे काम करणं इज माझ्यासाठी असं नाही की बाबा एवढी कामं मला जमणार नाहीत. मी शांत नाही बसू शकत. मला सतत काम करायला आवडतं. त्याच्यामुळे ते मी ऑडियन्सला सांगेन, आमच्या दोघींचा वाढदिवसही सेम आहे, त्याच्यामुळे ही ट्रेट पण आमच्या सेम आहे. काही ना काही आम्हाला करत राहायला आवडतं. ज्या वेळेला तू पहिल्यांदा फिल्म प्रोडक्शन मध्ये उतरलीस तर तो पहिला दिवस आठवतो का ग तुला? हाऊ वॉज इट? इट वॉज मेस्मरायझिंग, सरियल होतं. कारण येरे रे पैसा ही आमची पहिली फिल्म AVK प्रोडक्शनची. त्या चित्रपटापासूनच आमची प्रोडक्शन हाऊसची पण सुरुवात झाली. आणि ते गणित जे सगळं जुळून आलं, संजय जाधव आणि येरे रे पैसा आणि ती पूर्ण कास्ट, इतक्या छान कलाकारांबरोबर आम्हाला काम करण्याची संधी मिळाली पहिल्याच चित्रपटामध्ये. आणि आमच्या शुभ मुहूर्ताला राजसाहेब आले होते. वा. खूप छान, मस्त दिवस होता तो. आणि त्याच्यानंतर मग आमच्या एक चित्रपटाच्या करिअरची सुरुवात झाली. सो या. वाव. सो येरे येरे पैसा ही आपण असं म्हणू शकतो की आत्ताच्या काही काळातली सगळ्यात सक्सेसफुल सिरीज आहे म्हणजे फिल्मची.
राईट, की ज्या वेळेला तुम्ही ठरवलं की ही येरे येरे पैसा ही फिल्म करायची, त्यावेळेला किंवा आता सुद्धा जेव्हा तुम्ही दे धक्का केली किंवा जिम्मा केली किंवा लेट्स से आता 3.5 पार्ट 2 केले, जेव्हा तुम्ही ठरवता की एखादी फिल्म करायची तेव्हा त्याच्यामागे काय तुमचा विचार असतो नेमका? इज इट द सब्जेक्ट और इज इट द कास्ट और व्हॉट इज इट? फक्त निव्वळ मनोरंजन, दुसरं काहीही नसतं. एक छान स्क्रिप्ट आणि लोकांना फार विचार करायला न लावणं, एकदम म्हणजे कॉमेडी असेल म्हणा किंवा फॅमिली ड्रामा सुद्धा असेल, काहीही, पण एकदम सुंदर स्क्रिप्ट की ज्याच्यामध्ये लोकांना फक्त मनोरंजन मिळेल आणि लोक खुश होऊन घरी जातील थिएटरमधनं, इतकंच एक आमचं हे असतं. आणि त्याच्यातनंच मग ते स्क्रिप्ट निवडले जातात. मग त्याच्यातनंच येरेरे पैसा झाला, त्याच्यानंतर झिम्मा किंवा दे धक्का 2 झाला. निव्वळ मनोरंजन. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही बघायला गेलात तर असं फार तुम्हाला खूप विचार करायला लावणार असं काहीच नाहीये. झिम्मामध्ये थोडंफार आपण एक इमोशनल अँगल आहे दिलेला आहे, पण ती पण बायकांची स्टोरी असल्यामुळे स्त्रियांना आणि स्त्रियांना आवडल्यामुळे पुरुषांना पण खूप आवडलं. आणि येरेरे पैसा 2 मग त्याच्यानंतर आला. आणि मग हेच म्हणजे फक्त मनोरंजन करायचं लोकांचं, इतकंच एक त्याच्या मागे थॉट असल्यामुळे त्या पद्धतीचे स्क्रिप्ट आम्ही आतापर्यंत सगळे निवडत गेलो आहोत असं मला वाटतं. राईट. आमचं म्हणजे बरेच वेळा माझं असं बोलणं होत असतं अमेशी की आपण जरा थोडंसं ऑफबीट जाऊया. बरेच चित्रपट आपण मनोरंजनासाठी केले, काही चित्रपटांची आता थोडी सुरुवात करणं गरजेचं आहे ज्याच्यामध्ये आपण एक समाजाला काहीतरी एक मेसेज देऊया किंवा वुमन ओरिएंटेड काहीतरी करूया वगैरे. सो बघूया, म्हणजे कदाचित मे बी इट वुड बी इन पाईपलाईन. नो, इट्स ओके. ईच वन इज ओन. म्हणजे तुम्हाला जे करण्यात मजा येते ते तुम्ही केलं पाहिजे आयडियली. आणि अमयला मी जेवढे ओळखते तेवढं जोपर्यंत उसमें मजा नाही आ रहा है ना तोपर्यंत म्हणजे सगळ्यांचं मनोरंजन झालं पाहिजे, सगळ्यांना मस्त वाटलं पाहिजे, सगळ्यांनी त्याचं कौतुक केलं पाहिजे. आणि इतकंच तो थॉट असतो त्याच्या डोक्यामध्ये नेहमी. आणि तोच म्हणजे आमची पूर्ण टीम आहे त्यांच्यामध्ये असतो. सो त्या पद्धतीने तुम्ही आतापर्यंतचा पूर्ण एक प्रवास बघितला तर तसेच चित्रपट बनवले गेले सगळे धमाल चित्रपट. ग्रेट. आता बोलता बोलता म्हणजे ऍक्च्युली ज्यांना माहिती नाहीये त्यांना मी सांगते की स्वाती खोपकर म्हणजे अमय खोपकर यांची पत्नी. ओके, अमय खोपकर हे नाव सगळ्यांनाच माहिती आहे. मी सुरुवातीला मुद्दामून ते नाव घेणं टाळलं होतं कारण तुझी ॲज अ प्रोड्युसर म्हणून आयडेंटिटी मला जास्त महत्वाची वाटते. सो मला सांग की एक पॉलिटिकल बॅकग्राऊंड आणि एक पॉलिटिकल बॅकिंग असणाऱ्या जेव्हा आपण फॅमिलीमधून येतो आणि एक नाव असतं ज्याला एक वजन असतं, सो अशा वेळेला त्या नावाचा आपल्याला किंवा रादर तुझ्या एक्सपिरियन्समध्ये तुला काय वाटतं की अशा एका मोठ्या नावाचं जे आपल्या मागे आहे त्याचा फायदा काय असतो आणि तोटे काय असतात? फायदा आम्हाला झालाय अगदी, म्हणजे 100% मी म्हणेन. कारण अमयची आणि माझी ओळख झाली, आमचं लग्न झालं त्यानंतर खरं अमयच्या स्ट्रगलला आणि त्याच्या कामाला सुरुवात झाली तसं बघायला गेलं तर. म्हणजे त्याला एक दिशा मिळाली, एक पर्पज मिळालं ते पॉलिटिक्समध्ये आल्यानंतर. आणि खास करून राजसाहेबांबरोबर तो जेव्हा उभा राहिला त्याच्यानंतर राजसाहेबांनी त्याच्यावर एक जबाबदारी टाकली चित्रपट सेनेची. आणि त्यातूनच ते काम करत करत त्याला त्याची प्रसिद्धी त्याच्यात जास्त मिळाली त्या क्षेत्रामुळे. बरोबर. त्याने जे काही काम केलं आणि त्याच्या ज्या काही ओळखी झाल्या, मला वाटतं त्यामुळेच कदाचित त्याला चित्रपट पुढे करावेत आपण आणि काहीतरी करावं त्या क्षेत्रामध्ये अशी एक इच्छा निर्माण झाली आणि मग त्याची सुरुवात त्याने केली. सो आमच्या दृष्टीने तर हो, आम्हाला खूप फायदा झाला, अमयला खूप फायदा झाला त्याचा. आणि म्हणजे राजसाहेबांबद्दल बोलायचं असेल तर मी इतकंच सांगू शकते की माझ्यासाठी ते कुटुंब प्रमुख आहेत, आमच्यासाठी सगळ्यांसाठीच. आणि आमच्यासारखे जे कार्यकर्ते पदाधिकारी म्हणजे अमय जो पदावर आहे पण बाकी सगळेच म्हणजे जे पक्षातली जितकी सारी लोक आहेत त्या सगळ्यांसाठीच ते कुटुंब प्रमुख आहेत. तर ह्या क्षेत्रात आल्यानंतर आणि खास करून चित्रपट सेनेचं काम बघताना साहेबांकडनं जे काही गायडन्स मिळालं अमयला आणि त्यामुळेच त्याची ती ग्रोथ झाली आणि पुढे त्याला दिशा मिळाली जे काही तो आता चित्रपटांसाठी करतोय. राईट. येस.
राईट. इट इज बीन म्हणजे अमेय कॉलेजला माझ्याबरोबर होता. राईट. सो अमेय असा काहीतरी होईल हे आम्हाला तेव्हा अजिबात वाटलं नव्हतं. मलाही नव्हतं वाटलं जेव्हा लग्न झालं तेव्हा. ही वॉज अ कम्प्लीट एंटरटेनर त्यावेळेला. पण आय एम ग्लॅड. आणि त्याला जी आवड आहे ते तो करतोय. आय एम व्हेरी ग्लॅड अबाउट इट. सो येरे येरे पैसा 2 ही पहिली फिल्म होती जी लंडनला शूट झाली. येस. सो ही लंडनचा सिलसिला तिथून सुरू झाला आणि बरेच मराठी सिनेमे मग लंडनला जाऊन शूट व्हायला लागले. राईट. हे नेमकं गणित आणि ही नेमकं गौड बंगाल काय आहे, म्हणजे लंडनला का जातात लोक शूट करायला? मला वाटतं आता ते कमी झालंय. पण ज्या वेळेला येरे रे पैसा 2 चा आम्ही विचार केला की पहिला चित्रपट झाल्यानंतर दुसरा घेऊन जायचा आणि ती स्क्रिप्ट ऍक्च्युली ना ती लंडनवर बेस्ड ती स्क्रिप्ट घडली आणि मग त्यावेळेला ती गणितं सगळी जुळून आली. मग त्याचा अभ्यास केला आम्ही. म्हणजे आमचं प्रोडक्शन हाऊस तेव्हा नवीन होतं, सगळं नवीन होतं, पण त्याचा अभ्यास केला आणि त्यातून मग की आपण हा करून बघूया. म्हणजे जर स्क्रिप्टची डिमांड आहे की लंडनमध्ये करणं गरजेचं आहे तर लेट्स गो फॉर इट. आणि का नाही, कारण आपण बॉलिवूड बघतो, त्याच्यात सुद्धा एवढं ग्रँजर दाखवलं जातं आणि मग आपल्या चित्रपटांमध्ये आपण का नाही दाखवू शकत ते. तर ह्या थॉटवर मग सगळ्याचा अभ्यास केला. मला माहिती आहे त्या कोर टीममध्ये मी त्यावेळेला होते जेव्हा मी लंडनचं सेक्टर ओपन करणार होतो. म्हणजे त्यावेळेला मी जास्त त्यात इंटरेस्ट घेतला होता येरे रे पैसा 1 पेक्षा. आणि मग ते कसं वर्क होतं आणि मग तिथे जाऊन कसं आपण म्हणजे त्यांची एक सिस्टम असते लंडनमध्ये गेल्यानंतर कशा पद्धतीने शूट करायचं आणि काय गोष्टी तुम्हाला फॉलो कराव्या लागतात. तर त्या केल्यानंतर मग तुम्ही त्यांच्या त्या धाटणीमध्ये बसलात की देन इट वर्क्स. आणि त्या पद्धतीने मग आम्ही ती फिल्म केली आणि ती फिल्म सुद्धा इतकी सुंदर झाली आणि इतकं ग्रँड दिसलीये ती. राईट. आणि ते ऍक्च्युली ना येरे रे पैसा 1 पेक्षा पार्ट 2 जो आहे ना तो मला जास्त जवळचा आहे. कारण त्यासाठी मी खूप टीम बरोबर ॲज अ टीम वर्क, म्हणजे मी असं एकटी म्हणणार नाही की मी केलं वगैरे, पण मी त्यावेळेला म्हणजे मी माझं म्हणजे त्यात पूर्ण माझा जीव ओतला होता ती फिल्म चालू असताना. आणि ते बघायला खूप म्हणजे आपलं एक बेबी असतं ना मोठं झाल्यानंतर कसं दिसतं ते बघायला आपल्याला आवडतं तसं. तर ते मला आवडलं फार. आणि मग मला वाटतं मग ते ती फिल्म वर्क झाल्यानंतर देन इट ओपन फॉर सो मेनी अदर प्रोड्युसर्स आणि इन्व्हेस्टर्स. म्हणजे त्यांनाही म्हणजे मला वाटतं की एक मग त्याच्यानंतर झिम्मा झाला आणि मग दे धक्का 2 झाला. झिम्मा दे धक्का 2 सायमल्टेनियसली झाला एकाच वर्षामध्ये शूट तिथे. आणि त्यानंतर बाकीच्या लोकांनी आम्हाला अप्रोच केलं की आम्हालाही करायचं. आणि मग एक गोष्टी मग मला वाटतं की आमची स्क्रिप्टची डिमांड होती एक 2-3 फिल्मसाठी, पण नंतर कदाचित ते सेक्टर ओपन झाल्यामुळे लोकांना एक ॲव्हेन्यू मिळाला असं मला वाटतं ते करण्यासाठी. आणि मग त्या एक लंडनलाच आता त्याच्यानंतर लोक जायला लागले, चला लंडनला फिल्म घेऊन जाऊया, असं झालं ते. राईट. पण मग मला आता हा प्रश्न पडलाय की त्या ज्या कथा आहेत त्या बऱ्यापैकी मराठी ज्या आपल्या फिल्म्स असतात कॉमेडी एंटरटेनिंग ते तर असतंच, पण त्या अगदी आपल्या मातीतल्या फिल्म्स असतात. दे आर रूटेड इन आवर एथोज आणि आवर व्हॅल्यू सिस्टम. सो जेव्हा आपण ती फिल्म घेऊन लंडनला जातो, म्हणजे आय एम नॉट टॉकिंग अबाउट येरे येरे पैसा 2, मी इन जनरल इतर फिल्म्स बद्दलही बोलते की ज्या भारतातही घडू शकल्या असत्या, अशा फिल्म्स जेव्हा लंडनला जातात तेव्हा त्या फिल्म्स आपल्या ऑडियन्सला कुठेतरी एलियनेट करतायत असं नाही वाटत? नाही, मला असं नाही वाटत. कारण आहेत ना बाकीच्याही फिल्म्स बनतात ज्या आपल्या मातीत बनतात, आपल्या कल्चरमधल्या बनतात. आणि आपण काही कल्चर सोडून कुठल्या गोष्टी करत नाही जेव्हा आपण बाहेरगावी कुठली फिल्म घेऊन जातो. एक वेगळ्या पद्धतीने एक वेगळं देश आणि काहीतरी वेगळ्या पद्धतीची स्क्रिप्ट आणि काहीतरी कॉन्टेंट आणि एक वेगळं सेक्टर काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करतो, इतकंच असतं ते. आणि तेच आहे जसं की माझं म्हणणं इतकंच आहे की एका प्रोड्युसरने चूज केलं की लंडन सेक्टर ओपन करावं, तर बाकीचे प्रोड्युसर्स आहेतच की जे आपल्या मातीतही फिल्म्स बनवतायत. आणि एका पॉईंटला आम्हालाही कळलं की इथे आता थांबणं गरजेचं आहे. आम्ही थांबलो आणि मग त्या पद्धतीने पुढच्या म्हणजे आपल्या इथे आपल्या महाराष्ट्रात इकडच्या स्क्रिप्ट किंवा आपलं लोकल जे काही गोष्टी आहेत त्या घेऊन करणं, तर त्या पद्धतीने आता काम चालू आहे. आता आणि नवीन जो ट्रेंड आपल्याला दिसतोय स्पेशली दशावतार नंतर की अगदी मातीत किंवा अगदी आपल्या ग्रामीण ह्याच्यात जाऊन ती फिल्म करायची. तर
तुला असं वाटतं का की इथून पुढे आपण अजून आपल्या खेड्यांकडे जाऊ, जसं पूर्वी सिनेमे बेस्ड होते तसे? जायला हवं आणि करायला सुद्धा हवं. आणि तसे फिल्म्स चालतायत सुद्धा. पण बेसिकली ना माझ्या मते जॉनर भरपूर आहेत. आता दशावतारसारखा जॉनर मला वाटतं बऱ्याच काळानंतर आलाय. हो. तर असे जॉनर घेणं फार गरजेचं आहे. जसं की आता आम्ही एक फक्त लाईट हार्टेड मूव्ही घेणं आमची पसंती होती आणि आम्ही ते करत गेलो आणि आता कदाचित वी माईट चेंज. तर ते वेगळ्या पण आपल्याकडे ना तेच होतं की स्कोप भरपूर आहे. आपल्याकडे टॅलेंटही भरपूर आहे. फक्त रिस्क घेण्याची गरज आहे. ती कदाचित घेतली नाही जात. तर वेगळ्या पद्धतीचे, जसं हॉरर कॉमेडी आहे, हॉरर आहे, थ्रिलर आहे, क्राईम थ्रिलर आहे, मर्डर मिस्ट्री आहे. म्हणजे हे सगळे माझ्या आवडीचे जॉनर आहेत बेसिकली. पण फॅमिली ड्रामा आणि कॉमेडी सोडून हे पण केले जातात आणि करायला हवेत. आणि आपल्या मातीतले सुद्धा आणि खेड्यापाड्यातले सुद्धा चित्रपट करण्याची गरज आहे. आणि पण रिस्क आहे त्यात. सो ही रिस्क घेणं ही महत्वाचं आहे एखाद्या प्रोड्युसरने. आय नो. पण ऍज अ प्रोड्युसर जेव्हा तुम्ही मल्टिपल प्रोजेक्ट्स एकानंतर एक करत असता, तर म्हणजे मला हे गणित समजून घ्यायचं म्हणून मी हे विचारते की तेव्हा तुम्ही रिस्क मॅनेजमेंट कशी करता? हे ना एक विशियस लूप आहे खरं तसं बघायला गेलं तर. माझ्या मते रिस्क मॅनेजमेंटपेक्षा ना कुठलीही फिल्म केली जाते त्यावेळेला ती थिएटरमध्ये चालणं गरजेचं असतं. एक तर ते तुम्ही स्क्रिप्ट आणि कॉन्टेंट चूज करून एक खूप छान एक टीम त्याच्यासाठी तयार करून तुम्ही ते प्रॉडक्ट बनवता. पण त्याच्यानंतर ते लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. हे महत्वाचं आहे. बरोबर. तिथे कुठेतरी घोळ झाला ना की मग प्रॉडक्ट कितीही चांगलं असेल तरी पण मग त्याचा काही उपयोग होत नाही. करेक्ट. आणि म्हणजे आम्ही सुद्धा जेव्हा चित्रपट बनवतो आणि रिलीज करतो त्यावेळेला एक मनात भीती असतेच की खरंच हे चालेल ना. कारण शेवटी काय असतं, आमच्याबरोबर अजूनही काही आमचे जे को प्रोड्युसर असतात सगळ्यांचंच म्हणजे डोकं, पैसा सगळं लागलेलं असतं त्याच्यामध्ये. खास करून मन की ते वर्क होणं गरजेचं असतं. बरोबर. आणि एवढ्या लोकांचा पैसा त्यात लागलेला असतो. आणि ती जी रिस्क आहे ना की ते लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं असतं. थिएटरमध्ये आजकाल लोक जात नाहीत. आय नो. हे खूप महत्वाचं आहे. तर ती रिस्क त्यामुळेच घेणं लोक आजकाल मला वाटतं थोडं घाबरतात की थिएटरमध्ये लोक जात नाहीत, मग चित्रपट का बनवावा. तर मग त्याच्यामुळे काय होतं की थिएटरमध्ये जात नाहीत तर मग थिएट्रिकल व्हॅल्यू आणि थिएटरची रिस्क एवढी आहे त्याच्यामुळे आपण लो बजेटचे पिक्चर बनवूया. आणि मग त्यामध्ये काय होतं की लो बजेट बनवल्यामुळे कधी कधी कॉन्टेंट चांगला नसतो, क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज केला जातो. आणि मग त्याच्यानंतर मग ते थिएटरमध्ये मग तसंही नाही चालत. बरोबर. आणि सगळ्यात महत्वाचं माझ्या मते मार्केटिंग स्ट्रॅटेजी. कुठलीही फिल्म वर्क होण्यासाठी जर कॉन्टेंट चांगला असेल तर मार्केटिंग स्ट्रॅटेजी शुड बी अप टू द मार्क. म्हणजे डिजिटली आणि आउटडोर हे म्हणजे डिजिटल मार्केटिंग जे म्हणतात ते आणि आउटडोर जे मार्केटिंग जे बॉलिवूड, तमिळ, तेलुगूमध्ये जे खास करून त्याच्यावर जास्त भर दिला जातो हे करणं खूप गरजेचं आहे. पण ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये मग परत म्हणजे खूप पैशांची गरज असते, खूप त्याच्यात इन्व्हेस्ट करण्याची गरज असते. कारण मग त्याशिवाय ते होत नाही. त्यामुळे आपल्याकडचा ऑडियन्स जात नाही आणि त्याला मग आपण OTTला पण हे करतो की OTTमुळे जात नाही वगैरे. म्हणजे ते तर आहेच कारण नाहीच जात. कारण एक माहिती आहे की 2-3 आठवड्यानंतर चित्रपट येणार आहे तर मग थिएटरमध्ये जाऊन का पैसे खर्च करावे. आपण ते ऑलरेडी सबस्क्रिप्शन घेतलेलं आहे ना, त्यातच बघूया असं होतं. राईट. मगाशी जे आपण बोलत होतो की अमेयची जी पहिली इंडिपेंडेंट फिल्म ऍज अ प्रोड्युसर होती लय भारी, तर ती फिल्म अशी होती की ज्यांनी सगळे बॅरियर्स ब्रेक केले होते. फिल्म स्टोरी टेलिंग पासून ते कसा ग्रँज्युअर असू शकतो मराठी सिनेमामध्ये. आणि हे त्या काळात आय थिंक 2014-15 सालची ही गोष्ट आहे किंवा 16 असेल की ज्या वेळेला एवढं होत नव्हतं, एवढा खर्च होत नव्हता. राईट. पीपल वर एक्सप्लोरिंग की खर्च करायचा का नाही करायचा, करायचा का नाही करायचा. राईट. सो अशी ज्या वेळेला एक स्वप्न घेऊन हे प्रोड्युसर्स म्हणजे शालिनीताई असतील, अमय आहे, हे सगळ्यांनी मिळून ती फिल्म बनवली. रितेश वॉज इन द फिल्म. रितेश जिनेलिया यांचं त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन होतं. सो ज्या वेळेला अशी फिल्म बनते तेव्हा
तू त्यावेळेला जरी बॅकग्राऊंडला होतीस तरीही ती प्रोसेस काय असते ग? म्हणजे हाऊ इज दॅट एक्सपिरियन्स की असं काहीतरी मस्त बनतंय असं? हो, म्हणजे आम्ही अमयकडनं त्या गोष्टी ऐकायचो त्यावेळेला, कारण आय वॉज नॉट इन्व्हॉल्ड इन दॅट. अमयची सर्वात पहिली फिल्म लय भारी राजसाहेबांच्या कल्पनेतनं साकार झालेली फिल्म आहे ती. आणि आम्ही अमयकडनं नेहमी गोष्टी ऐकायचो. मी कधीतरी साईटवर वगैरे व्हिजिट करायचे त्यावेळेला बघायचं, म्हणजे एवढा तामझाम असायचा. बेसिकली सेटला व्हिजिट करणं हे त्या चित्रपटापासून सुरुवात झाली आमची. म्हणजे आम्हाला मी कधी कुठल्या सेटवर अशी वगैरे कधी गेले नव्हते. त्यामुळे तो ग्रँज्युअर बघून आणि त्यांचा तामझाम आणि म्हणजे सगळ्या गोष्टी बघून, ऑब्व्हियसली कारण रितेश हिंदी चित्रपट सृष्टीतनं आला असल्यामुळे, आणि ह्या चित्रपटाची व्हॅल्यूज इतकी जबरदस्त होती ना, की त्यामुळे ते बघून आम्हाला असं वाटायचं की अरे बापरे, हे काहीतरी जगावेगळं काहीतरी भारीच काहीतरी, आणि खरोखर लय भारी काहीतरी होतंय. आणि अमय काही गोष्टी आम्हाला सांगायच्या त्यावेळेला आम्हाला असं वाटायचं की म्हणजे दिस इज गोइंग टू बी समथिंग डिफरंट, माइंड ब्लोईंग काहीतरी होणार आहे हा प्रोजेक्ट जो होणार आहे तो. आणि तो तसाच झाला. म्हणजे इट वॉज लाईक ग्राउंड ब्रेकिंग फिल्म. त्यावेळेला ट्रेंड सेटिंग होती ती त्यावेळेला. आणि अमयचं चित्रपट क्षेत्रातलं करिअर त्याच्यामुळे अगदीच एक भरारी घेतली त्यावेळेला. आणि मग देन ही स्टार्टेड हिज ओन प्रोडक्शन हाऊस विथ मी आणि माझी टीम. म्हणजे आम्ही निनाद जे आमचा पार्टनर आहे, अशी आमची एक टीम आम्ही बनवली. अँड देन वी स्टार्टेड डुईंग आवर ओन प्रोजेक्ट्स. असं झालं ते. मग तू आत्ता म्हणालीस की साहेबांच्या कल्पनेतून ती फिल्म तयार झाली होती. सो क्रिएटिव्हली आय थिंक राजसाहेब त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड होते, राईट? येस. सो ते जेव्हा क्रिएटिव्हली इन्व्हॉल्ड असतात, त्यांच्यातला कलाकार तो जागृत असतो आणि तो जेव्हा काम करत असतो तेव्हा कसं असतं ग? म्हणजे हाऊ इज ही ॲज अन आर्टिस्ट हू इज इन्व्हॉल्ड? तर चित्रपटाचं काम चालू असतानाच मी काही फार सांगू शकत नाही, कारण तेव्हा इट वॉज लाईक व्हेरी असं म्हणतात ना की हश हश होतं त्यावेळेला. म्हणजे फार कोणाला माहित नव्हतं की कोण काम करतंय, काय करतंय वगैरे सगळं त्या वेळेला. पण साहेबांच्या बाबतीत मी एक नक्की सांगू शकते की त्यांचा जो गाढ अभ्यास आहे ना प्रत्येक विषयाच्या बाबतीत, म्हणजे तुम्ही जेव्हा त्यांच्यासमोर बसता तेव्हा तुम्हाला एक दडपण येतं. मलाही येतच ते, भयंकर येतं. अमयला तर भयंकरच येतं नेहमीच. पण तुम्ही फक्त त्यांच्याबरोबर बसायचं आणि ते जेव्हा बोलत असतात ना तेव्हा म्हणजे तुम्ही किती विचित्र आणि कितीतरी वेगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला ते इतकं नॉलेज देतात. आणि ते ऐकून एकदम भारावून गेल्यासारखं होतं. त्यांचं आर्ट म्हणा किंवा चित्रपट किंवा बाकी सगळ्याच गोष्टी, राजकारण, सगळ्याच मध्ये खूप अभ्यास आहे. त्यांचं वाचन भयंकर आहे. त्यामुळे ते पण जेव्हा बोलतात ना त्यावेळेला नेहमी सांगतात की पुस्तकं वाचा. मी नेहमी कधी त्यांना भेटले त्याला प्रत्येक वेळेला मी ईशानला नेहमी सांगत असते. ईशान आणि त्यांच्या बाजूला जेव्हा ते बसतात त्यांच्या इथे ना बाजूला खूप अशी पुस्तकांचा थर असतो प्रत्येक वेळेला, आणि खास करून मराठी पुस्तकं. तर ते म्हणजे तो एक आहे त्यांचा ठेवाच आहे. आणि पण एक दडपण येतं तेव्हा त्यावेळेला. म्हणजे आपल्याला माहिती आहे की त्यांचं जे नॉलेज आणि त्यांचा जो काही अभ्यास आहे त्याला म्हणजे आपण एक म्हणजे काय एक कणभर आहोत त्यांच्यापुढे. सो त्यांच्या समोर बसल्यानंतर एक दडपण येतं प्रत्येक वेळेला. पण त्यांना ऐकताना तुम्ही फक्त ऐकत राहा असं त्यांचं एक ऑरा असतं. ऑरा म्हणजे तुम्ही फक्त ऐकत राहायचं. तुम्ही यू कांट टॉक एनिथिंग इन फ्रंट ऑफ हिम. तुम्ही फक्त त्यांना ऐकत राहायचं, असंच असतं ते. ॲज अ प्रोड्युसर जेव्हा तुमची फिल्म पडून असते 2 वर्ष 3 वर्ष तेव्हा काय होत असतं? नाही, खूप त्रास होत असतो त्या गोष्टीचा की एवढं छान प्रोडक्ट बनलेलं आहे पण ते लोकांपर्यंत पोहोचलं नाहीये. आणि ऑब्व्हियसली ज्या लोकांनी त्यात पैसे घातले त्यांचे पैसे अडकलेले आहेत. हे मेन त्या गोष्टीचा जास्त त्रास असतो. तर त्या पद्धतीने ऑब्व्हियसली कारण प्रोडक्शन हाऊस जेव्हा असतं आणि तुम्ही जेव्हा चित्रपट बनवण्याची एक जबाबदारी घेता त्यावेळेला यू आर आन्सरेबल टू ऑल द पीपल. बरोबर. फक्तच कास्ट नाही, फक्तच क्रू नाही, टेक्निशियन्स नाही, सगळ्यांनाच आन्सरेबल असतात तुम्ही. भले त्यावेळेला त्यांचे काही पेमेंट्स असतात ते गेलेले असतात, पण रिलीज नाही झाल्यानंतर त्यांनी जे प्रॉडक्ट बनवलंय ते लोकांपर्यंत जर पोहोचलं नाही तर त्याचं कौतुकच नाही होणार किंवा ते कितपर्यंत चालतंय तेच आपल्याला कळत नाही. खरं. तर ह्या सगळ्या गोष्टी असतात त्यांना त्रास भयंकर होतो. पण देन जेव्हा रिस्की आहे हे, मी तर म्हणेन प्रोडक्शन हाऊस चालवणं
किंवा कुठलाही बिझनेस करणं तसं बघायला गेलं तर इज अ रिस्की थिंग. आणि पण ती रिस्क घेऊन त्यातनं शिकून पुढे जाऊन पुन्हा त्या चुका न घडता त्यातनं बाहेर पडणं आणि असेच चांगले प्रॉडक्ट बनवणं हेच काम असतं. पण मग मला सांग की कोणताही बिझनेस म्हणलं की रिस्क असते. येस. आणि इट्स अ लर्निंग कर्व, आपण शिकत जातो त्याच्यामध्ये. सो आता जर तुझा कॅफेचा बिझनेस आहे त्याचा तुझा गेल्या 2 वर्षाचा लर्निंग कर्व काय राहिलेला आहे? खूपच छान. 2 वर्षापेक्षा 2 वर्षापूर्वीचं मी सांगू शकते तुला. कारण काय झालं ना, एक 3-4 वर्ष प्रोडक्शन बघितलं, लंडनचे फिल्म्स झाले वगैरे सगळं झालं. आणि त्यानंतर देन मला असं मला वाटतं कदाचित हा स्विच जो आला ना, दॅट हॅपन्ड आफ्टर माय 40s असं मला वाटतं. यू कॅन से, मी असं बोलले तर कदाचित काही लोकांना आवडणार नाही, मला स्वतःला पण आवडणार नाही, पण इट्स अ राईट टर्म. ह्याला मिड लाईफ क्रायसिस म्हणतात. ओके. की बाबा आता झालं, माझं अर्ध आयुष्य संपलं, आता मला पुढे काय करायचंय, इज देअर अ पर्पज की मला हेच करत राहायचं आयुष्यभर. राईट. हे माझं झालं त्यावेळेला, तो स्विच मला आला कम्प्लीट त्यावेळेला. आणि मला माझं स्वतःचं काहीतरी करायचं. म्हणजे ऑब्व्हियसली मी माझं कॉलेज झाल्यानंतर मी जॉब करत राहिले, आम्ही स्वतःचं करिअर घडवेपर्यंत, म्हणजे ॲट दॅट पॉइंट मी माझं काम करत राहिले. मी जॉब करायचे प्रॉपर एक मीडिया मार्केटिंगमध्ये. त्याच्यावर आमचं घरही चालायचं त्या काळामध्ये. आणि पण जेव्हा आमईचा कामामध्ये जम बसायला लागला आणि प्रोडक्शन हाऊस झालं, प्रोडक्शन हाऊसची पण एक वलय आणि ते एक्सपिरियन्स घेऊन झालं. आणि देन दिस हॅपन्ड आफ्टर माय 40s अँड इट कोइन्साइडेड विथ कोविड पिरियड ऑल्सो. सो त्यानंतर मला असं एक जाणवलं की मला स्वतःचं काहीतरी करायचंय अँड दिस इज द राईट टाइम. एक माझं होतं काही वर्षांपूर्वीचं स्वप्न जे मला साकार करायचं होतं. आणि ती वेळ त्यावेळेला आहे असं मला वाटलं. आणि मला वाटतं एक इच्छाशक्ती नसती ना त्यावेळेला की मला करायचंच आहे आणि मी करून दाखवणारच आहे, ही इच्छाशक्ती नसती तर कदाचित मी ते केलं नसतं. दिस इज माय होल अँड सोल बिझनेस. म्हणजे मी एकटीने सुरू करून, म्हणजे एकटीने म्हणतात ना की ग्राउंड लेवलला काम सुरू करून ते पूर्णत्वाला नेणं, हे ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये हे मी एकटीने केलंय. म्हणजे कदाचित बऱ्याच जणांना असं वाटेल की माझा नवरा पॉलिटिक्समध्ये आहे किंवा तो चित्रपट क्षेत्रात आहे, मी स्वतः चित्रपट क्षेत्रात आहे. तर पण तो जो काळ असा होता ना त्यावेळेला की एव्हरीथिंग वॉज डाऊन पोस्ट कोविड. म्हणजे त्यावेळेला काहीच चालत नव्हतं, काहीच घडत नव्हतं. मे बी बरेचसे लोक एका डिप्रेशन ह्याच्यातनं जात होते. आणि कदाचित ते मिड लाईफ क्रायसिस मला त्यावेळेला आलं आणि मलाही वाटलं की आता बाबा इनफ इज इनफ, आय वॉन्ट टू डू समथिंग ऑफ माय ओन. आणि ते मी केलं. आणि त्यावेळेला ती रिस्क होती माझ्या एकटीची जी मी घेतली आणि ती पूर्णत्वाला नेली. आणि ती नेताना डाऊट्स भरपूर होते मनामध्ये की हे काहीतरी वेगळं मी करतेय, पण माझं स्वप्न होतं, मला करायचंय हे. खूप डाऊट्स होते, खूप लोकांनी फसवलं सुद्धा. कारण एकटी बाई, एक बाई करतेय काहीतरी, बरोबर. त्यामुळे तुम्हाला जेव्हा असं क्षेत्र की जिथे फक्त पुरुष काम करतात जास्तीत जास्त आणि त्यांच्या अशाच लोकांना घेऊन तुम्हाला त्यांना कामं देऊन मग तुमचं काम करून घेणं गरजेचं असतं, अशा वेळेला खूप लोकांनी फसवलं सुद्धा मला. पण त्याच्यातनं मी शिकले आणि त्याच्यातनं मी पुढे आले. आणि आता मी 2 वर्षानंतरचा प्रवास, म्हणजे 2 वर्ष हा प्रवास झाल्यानंतर आता मी जेव्हा बघते आणि ह्या एवढ्या काळामध्ये जितक्या लाखो लोकांनी माझ्या कॅफेला व्हिजिट केलं आणि त्यांनी जे माझं प्रॉडक्ट, म्हणजे माझं जे ब्रँड आहे ते मोठं केलंय आणि जे नावारूपाला आज आलेलं आहे, त्यानंतर म्हणजे आय एम लाईक की कुछ तो अच्छा किया है लाईफ में. ऑफकोर्स. सो इनफॅक्ट आता तू एक खूप महत्वाचं वाक्य बोललीस की जेव्हा एखादी बाई करत असते तेव्हा तिला फसवलं जाण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. सो हा अनुभव तुला फिल्म इंडस्ट्रीमध्ये पण आला का कधी? नाही, मला नाही आला. कारण मी इंडिव्हिज्युअली काम नाही केलं ना कधी. आमचं प्रोडक्शन हाऊस जे आहे ते इट्स अ टीम वर्क. म्हणजे निनाद आहे, अमय आहे, मी आहे, सम अदर फ्यू पीपल आर देअर. सो मी एकटी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व नव्हते फक्त. राईट. त्यामुळे फसवलं जाणं वगैरे असा अनुभव मला तरी नाही आला. कदाचित काही इंडिव्हिज्युअल फिमेल प्रोड्युसर असतील त्यांना आला असेल, येत असेल. करेक्ट.
चान्सेस असतील तसे, पण मला नाही आला कारण मला एकटीला कोणाला डील करावं लागलं नाही त्यावेळेला. आम्ही बसायचोच तेव्हा, म्हणजे कुठलं प्रोजेक्ट आलं आणि काही डिस्कस करायचं तर आम्ही सगळे ॲज अ टीम बसतो किंवा काय असेल. पण असं असू शकतं, होऊ शकतं. येस, पण माझ्या बाबतीत तरी नाही झालं ते. आय एम फॉर्च्युनेट, आय एम लकी इनफ. टचवूड. येस. सो स्वाती, मला सांग की तू आता म्हणालीस की तुमची टीम आहे, राईट? सो जेव्हा तू प्रोड्युसर म्हणून उभी असतेस तेव्हा कळत न कळत अमय सुद्धा प्रोड्युसर म्हणून उभा असतो, राईट? म्हणजे सगळ्यांना असं वाटत असेल की ही अरे तुरे करून बोलतेय अमय साहेबांबद्दल. पण आय एम सॉरी, आय कॅन्ट हेल्प इट. सो अमयचं पण नाव असतं. सो एक पॉलिटिशियनचं पण तुझ्याबरोबर आपोआप आलेलं एक हे असतं. सो ॲज अ प्रोड्युसर जेव्हा तू एखादी फिल्मच्या सेटवर असतेस आणि तू हँडल करत असतेस गोष्टी, तेव्हा म्हणजे आम्ही जेव्हा साधे प्रोड्युसर असतो तेव्हा आम्हाला तर आर्टिस्ट साधे वगैरे असं काही नसतं. साधे आणि मोठे असं काही नसतं माझ्या बाबतीत, मला तरी असं वाटतं. म्हणजे नो, सो इन द सेन्स की आर्टिस्टचे टँट्रम्स ही एक आपल्या इंडस्ट्रीचा एक काय म्हणूयात त्याला, एक नटोरियस भाग आहे की आर्टिस्ट हे खूप टँट्रम्स वगैरे थ्रो करतात. सो आर्टिस्ट तुझ्या समोर पण टँट्रम्स करतात का ग? फार नाही, पण आहेत मला पण असे अनुभव की, पण माझं काय म्हणणं माहितीये रीमा, एक पर्टिक्युलर एक्सपिरियन्स आणि एक बऱ्याच वर्षांचा ज्यांचं कामकाज आहे आणि एक नाव ज्यांनी कमवलेलं आहे, असे आर्टिस्ट जेव्हा काही टँट्रम्स म्हणण्यापेक्षा काही मागण्या करत असतील की मला हे हवंय किंवा ते हवंय, दॅट्स व्हॅलिड. म्हणजे आपणच त्यांना मोठं करण्याची गरज असते. म्हणजे हे सगळं जगभर होत असतं, बॉलिवूडमध्ये होतं, हॉलिवूडमध्ये होतं. मग आपणच का आपल्याला कमीपणा दाखवायचा आणि आपणच का सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या, नाही आपण ह्याच्यातच बसूया त्याच्यातच बसवूया, असं नाही करणं, म्हणजे असं करू नये. म्हणजे ज्यांनी एवढं नाव कमवलं आहे त्यांना हे देण्याची खरं गरज आहेच. पण आहे असं की नाही तेवढे दाखवले जात. एक थोडंसं आहे, एक थोडंसं आहे. म्हणजे पण मी ना त्याच्यापेक्षा दरारा किंवा तंत्रम म्हणण्यापेक्षा मी हे म्हणू शकते की ना, मला अमेची एक क्वालिटी ह्या बाबतीत खूप आवडते आणि मी नेहमी त्याला अप्रिशिएट करते ह्या बाबतीत की अमेयने जे काही काम आत्तापर्यंत केलेलं आहे चित्रपट क्षेत्रात आणि चित्रपट सेनेचं काम करत असताना, ज्या लोकांना निरपेक्षपणे त्याने म्हणतात ना मदत केली आहे आणि काही न भावना ठेवता की काही मनामध्ये काही न ठेवता की फक्त माझ्याकडे कुणीतरी आलंय ना काहीतरी कंप्लेंट घेऊन किंवा माझ्याकडे काहीतरी काम घेऊन आलंय तर मला जमतंय ना करायला किंवा मी कुणाकडे तरी शब्द टाकून ते होतंय ना तर मी ते करणार, आणि त्याने कधीही कुणाला नाही म्हटलं. आणि हे मला भयंकर त्याचं आवडलं. आणि त्यामुळे काय झालंय ना, अमय त्यामुळे जास्त लोकांमध्ये लोकप्रिय आहे. म्हणजे दरारा किंवा तंत्रम वगैरे ह्या गोष्टी तर सगळ्या ठीक आहेत, पण तो जास्त लोकप्रिय त्यामुळे आहे की त्याने खूप कामं केलेत. आणि हे मी ॲज अ वाईफ मी बघितलंय आज इतकी वर्ष तो जे काही करतोय. आणि मी प्रत्येक वेळेला त्याला म्हणते की तुला कसं जमतं रे हे निरपेक्षपणे करणं, कसं जमतं? म्हणजे एक लिमिट असतं त्याला. पण नाही, अमय त्यातला नाहीये. त्याला मला जमतंय ना आणि माझ्या कपॅसिटीमध्ये आहे, मी कुणाला तरी सांगून मी ते करून देऊ शकतो कुणाला, तर मी त्या माणसाला वंचित नाही ठेवणार. राईट. आणि ती भावना त्याची पहिल्यापासून आहे आणि ती मी इतकी वर्ष बघते की कधीतरी जाईल, कधीतरी हा माणूस वेगळा वागेल, पण ते कधीच नाही झालं. आणि त्यामुळे ते एक लोकप्रियता म्हणा किंवा ती त्याच्याबद्दलची लोकांची एक आपलेपणाची भावना आहे ना, त्यामुळे मला वाटतं की लोक फार तंत्रम नाही दाखवत किंवा डिमांड नाही करत किंवा अशा गोष्टी घडतात. बरोबर. त्यामुळे त्याच्याबद्दल मला नाही वाटत की कोणी तोंडावर काय मागे काय, कारण असं असतं ना की तोंडावर एक बोलतात आणि मागे एक बोलतात. पण मी जेन्युइनली त्याच्याबद्दल लोकांनी चांगलंच बोललेलं ऐकलं आतापर्यंत. आणि मी खरंच खूप त्या बाबतीत स्वतःला नशीबवान समजते, कारण ते एक पुण्य असतं शेवटी. ते त्याला मिळतंय, ते आम्हालाही मिळतंय त्याच्यामुळे. सो वाव. म्हणजे मला कॉलेजमधला अमय आठवतोय.
तेव्हाही तसाच होता ना तो, म्हणजे तुमच्याकडनंच मी सगळ्या गोष्टी ऐकल्यात की तो खूप डॅशिंग होता वगैरे. तेव्हाही सगळ्यांना म्हणजे हा माझा मित्र, ह्याला कुणी काही बोललं नाही पाहिजे, ह्याच्या पाठी मी उभा आहे वगैरे. तो ज्याच्या बरोबर असेल त्याचं एकदम आयुष्य सेट असायचं. सो मला स्वाती एक सांग की त्याच्यामुळे अमयनी चित्रपट सेनेचं काम करणं आणि मराठी चित्रपटकर्मींसाठी काम करणं हे सरप्राईज नव्हतं आमच्या कोणासाठी, की त्याला एक फक्त स्वरूप मिळालं. तो त्याची जी पर्सनॅलिटी आहे त्याला एक काय म्हणूयात आपण, एक घोटीव स्वरूप असं मिळालं त्या चित्रपट सेनेच्या माध्यमातून. पण तुला कधी चित्रपट सेनेचा भाग व्हावा असं नाही वाटलं का ग? नाही वाटलं असं कधी, कारण म्हणजे त्यांचं म्हणजे मला वाटतं की इनडिरेक्टली तर मी भागच आहे, कारण तो आता इतकी वर्ष जे काम करत आलाय आणि त्याला जो सपोर्ट ॲज अ फॅमिली बायको म्हणून देण्याची गरज आहे तो मी देत आली आहे. त्याच्यामुळे त्यांनी जी काय कामं केली आहे ती मला माहिती आहेत, काय काय कामं करत आलाय ते. कारण ऑब्व्हियसली तुम्ही जेव्हा अशी कामं करता, मोठी मोठी कामं करता आणि एवढ्या मोठ्या मोठ्या लोकांबरोबर तुम्ही उठता बसता, त्यावेळेला ते बोललं जातं आणि डिस्कशन जेव्हा केलं जातं त्यावेळेला मलाही बापरे म्हणे हे असं एवढं कधी कधी काही गोष्टींचा फार म्हणजे हे पण होतं डोक्यावर की आपण एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी करतोय. राईट. तर त्यावेळेला जरी मी त्याचा भाग नव्हते तरी पण त्याला एक इनडायरेक्टली जो काही सपोर्ट मला जितका देता आला तितका मी देत आले मला वाटतं, आणि त्याच्याकडनं मी पण बरंच शिकत आले. तर मला वाटतं दॅट इज दी ओनली थिंग आय कुड डू, आणि आतापर्यंत तेच करत आली आहे. अमयचा तुला एक किस्सा म्हणण्यापेक्षा एक घटना मी तुला सांगते हा, की 2013 सालची गोष्ट आहे आणि होळीच्या वेळेला आमच्या बिल्डिंगमध्ये, आमच्या समोरच्या बिल्डिंगमध्ये पाण्याची खूप नासधूस चालली होती आणि त्यावर्षी बऱ्यापैकी दुष्काळ झालेला होता आणि म्हणून बाबांनी त्याच्या विरुद्ध आवाज उठवला आणि समोरच्या बिल्डिंगमधल्या काही तरुणांनी हे केली, मारामारी केली होती येऊन बाबांबरोबर. तेव्हा मी होते पुण्याला आणि जेव्हा मला हे कळलं, मला प्रसन्न जोशीचा हे आला की रीमा हे ऐकलं, हे खरंय का, तेव्हा मला कळलं की असं काहीतरी झालेलं आहे. आणि माझी पहिली इन्स्टिंक्ट होती, मी अमयला फोन केला आणि यू विल नॉट बिलीव्ह मी स्वाती, 15 मिनिटाच्या आत अमयचे सैनिक असं म्हणून नवीन नाही माझ्यासाठी, अमयचे सैनिक आमच्या बिल्डिंगमध्ये होते. त्याच्यानंतर अमय आला, त्यांनी राजसाहेबांशी पण बाबांचं बोलणं करून दिलं आणि त्या दिवसानंतर आमच्या एरियामध्ये मराठी जी कुटुंब आहेत त्यांच्याशी आजपर्यंत तरी कोणी पंगा घेतला नाहीये. सो हे फार गरजेचं आहे. पण हो, हे गरजेचं आहे. म्हणजे असं बरेच वेळा होतं ना की कधी कधी ना नीट बोलून नाही कामं होत, त्यावेळेला मग अशा पद्धतीने करावं लागतं. पण म्हणजे ही त्यांची, मला वाटतं ही पद्धतच आहे अमयची काय, किंवा त्याच्याबरोबर जे काम करतात त्यांची ही पद्धतच आहे आणि त्यामुळे कामं होत आहेत. बरोबर. सो आणि मी तुला सांगू, म्हणजे आता ह्या पॉलिटिकल बॅकग्राऊंडमध्ये राहिल्यानंतर आणि एवढी वर्ष अमय आणि माझे सासरे तेवढेच डॅशिंग होते आहेत, आता नाही येत तेवढे, आता त्यांचं वय झालं. पण ह्या बॅकग्राऊंडमध्ये राहिल्यामुळे मीही तशीच झाले इव्हेंच्युअली, माहितीये का तुला. म्हणजे असं लोकांना तितकं दिसत नाही, कारण मी तितकं फ्लॉन्ट नाही करत, कारण मला ते नाही आवडत दाखवायला वगैरे फार. पण अमयला माहितीये माझं खरं रूप काय आहे ते. माझा आवाज मला नेहमी सांगत असतो, जरा हळू बोल. हो, त्यालाच माहिती असणार ते. तर मीही मला माहितीये की मी इथे नीट बोलून, आणि मला वाटतं हा कॉन्फिडन्स जास्त मला स्वतःचा बिझनेस केल्यानंतर आला, की मी इथे जर पोलाइटली बोलून माझं काम होत नाहीये ना, तिथे मला माझा आवाज वाढवणं आणि स्ट्रॉंगली बोलणं फार महत्वाचं आहे. तिथे मी बोलते. बरोबर. मग तो माज नसतो त्यावेळेला. ते एक तुमचं एक ना, तुमची आयडेंटिटी त्याशिवाय ती नाही स्थापित होत त्या माणसाच्या नजरेमध्ये, किंवा की बाबा हिच्यामध्ये किंवा ह्या माणसामध्ये काहीतरी दम आहे, बोलतोय ना म्हणजे हे काम झालंच पाहिजे. बरोबर. तर हे असणं फार गरजेचं असतं. कधी कधी तुम्ही फार पोलाइटली बोलून आजकाल कामं नाही होत. जिथे गरज आहे तिथे बोलायचं, जिथे नाही तिथे नाही. आम्ही बरोबर मीही शिकले ते. राईट. आणि मला एक सांग मग की अमय गेले अनेक वर्ष खूप कार्यरत आहे, तू पण यू हॅव ऑल्सो बीन व्हेरी बिझी 2014-15 पासून व्हॉट एव्हर आय हॅव सीन. तर ज्या वेळेला लॉकडाऊन झाला आणि तुम्ही घरी होतात,
हा आणि काही करता येत नव्हतं. बरोबर. तुम्ही दोघंच घरी होतात. आम्ही तेव्हा कामच करत होतो. ऑफकोर्स करतच असणार. हो, हो. पण तेव्हा अमेय बरोबरचं जे राहणं होतं, कारण इतके वर्ष तुम्ही सतत बाहेर, सतत हो, कार्यरत, हो, तो हो, बाहेर हो, किंवा हो. तू बाहेर असं तुमचं चाललेलं होतं. येस. ते जे पहिले 4-6 महिने होते ते अवघड गेले का ग? खूप अवघड गेले. खूप अवघड गेले, कारण तोपर्यंत अमय घरी नसायचाच. तेच नसायचाच. म्हणजे मी तुला सांगू, अमय जेव्हापासून त्याने हे करिअर, हे क्षेत्र त्याने जेव्हापासून सुरुवात केली, त्याला भरारी मिळाली. जसं मी म्हटलं मगाशी, की त्याला कामामध्ये तो एक मोठ्या लेवलला तो एकदम पोचला. आणि त्यामुळे तो कधी घरी नसायचाच. म्हणजे ईशान जेव्हा लहान होता, माझा मुलगा, फार आहेत म्हणजे देर आर फॉन्ड मेमरीज ऑब्व्हियसली. म्हणजे हे होतच आणि प्रत्येकाच्या बाबतीत जेव्हा वडील कामाला जातात त्यावेळेला मुलांबरोबर ते नसतात, आई जास्त असते कारण आई घरी असते वगैरे, हे होतं. पण अमयच्या बाबतीत हे फार झालं की 2 करिअर ना, पॉलिटिकल पण आणि फिल्म पण. तर यामुळे तो इतका बिझी असायचा आणि त्यावेळेला दॅट वॉज ऑल्सो फॉर मी इट वॉज समथिंग न्यू. आणि मग त्यातनं ते जगल करणं वगैरे, आणि मग खटके उडायचे, भांडणं व्हायची, ऑब्व्हियसली सगळंच व्हायचं त्यावेळेला. कारण लहान मुलगा असताना आपल्याला वाटतं की बाबा वडिलांनी सुद्धा मुलाला वेळ देणं गरजेचं असतं वगैरे, पण ते कधी व्हायचं नाही वगैरे. कधी व्हायचं, वेळ मिळायचा त्यावेळेला मग कधीतरी कुठेतरी एखादी ट्रिप केली आणि मग झालं. दॅट वॉज दी ओनली थिंग वी यूज टू डू. आणि अचानक कोविड. मग त्यावेळेला काय करायचं? पण मी सांगू तुला, कोविडमध्ये ना ऍक्च्युली आमचं कम्प्लीट प्लॅनिंग अमयनेच केलं की घरामध्ये कसं राहायचं. ओके. मोर दॅन मी त्यानेच ठरवलं, कारण तो सॉर्टेड होता त्या बाबतीत, की त्याला माहिती होतं की बाबा आता, आणि त्याला मला माहिती आहे ते इंट्युशन होतं की काय, की पुढची 2 वर्ष अशी जाणार आहेत कदाचित, 1-1.5 वर्ष असंच जाणार आहे आपलं. सो आपल्याला हे आता असं करायचंय, तर आपण एक रुटीन सेट करायचं की असंच झालं पाहिजे. ही यूज टू कुक, आय यूज टू क्लीन. अशा पद्धतीने आमचं सगळं चालायचं. आणि मग आम्ही छान छान चित्रपट पाहायचो, सिरीज पाहायचो. अमयला ईशान बरोबर टाइम स्पेंड करायला वेळ मिळाला त्यावेळेला. ईशानचं वय काय? ईशान त्यावेळेला आय थिंक ही वॉज 14-15. त्याची 10वी होती. तो कोविडच्या वेळेलाच तो 10वी झाला. पण ऍक्च्युली तो त्यावेळेला अभ्यासामध्ये जास्त बिझी असायचा, तर त्यामुळे जेवढा वेळ मिळायचा तेवढा वेळ करायचा स्पेंड एकमेकांबरोबर. पण आमचं रुटीन सेट अमयनेच केलं त्यावेळेला, की मी जेवण बनवायला, कारण ऍक्च्युली अमयचं बॅकग्राऊंड तुला माहिती असेल तर ही वॉज अ हॉटेल मॅनेजमेंट स्टुडंट रुपारेल नंतर. तर एवढ्या वर्षांच्या काळामध्ये त्याने कधी मला काही बनवून खिलवलं नाही. त्याला म्हटलं की तू आता तुझे हे सगळे काही स्किल आहेत ते माझ्यासमोर दाखव, कारण मी आयुष्यभर जेवण करून आता मी दमली, आता मला जेवण नाही करायचंय, त्यामुळे मी बाकी सगळं करीन पण तू मला दाखव. तर तो ही यूज टू एव्हरी डे यूज टू सी युट्यूब व्हिडिओज, आणि स्वतःलाही ज्या ज्या काही गोष्टी, खास करून CKP पद्धतीच्या जे काही कुझिन होतं त्याच्यातलंही बरंच काय काय बनवायचा, युट्यूब बघूनही बनवायचा. पण आम्हाला नेहमी छान छान मस्त बनवून तो खायला घालायचा. आणि कुठून कुठून मसाले वगैरे पण बनवायचा आणि सगळं करायचा तो. तर अशा पद्धतीचं होतं. आणि येस, पण कम्प्लीट लाईफ चेंज झालं पण त्याच्यानंतर. सो स्वाती, आता आपण बोलत होतो तेव्हा तू म्हणालीस की तू हे जेव्हा बिझनेस करायला लागलीस तेव्हा तुला हे समजलं की पोलाइटली बोलून काही गोष्टी होत नाहीत, राईट? तुम्हाला असर्टिव्हली काही गोष्टी मांडाव्याच लागतात आणि कामं करूनच घ्यावी लागतात. सो मला सांग की प्रोड्युसर म्हणून आणि आता कॅफे ओनर म्हणून जेव्हा तू हे 2 बिझनेसेस रन केलेले आहेस, सो तुला अजून काय काय शिकायला मिळालं की ज्याच्यामुळे तुझ्या पर्सनॅलिटीमध्ये बदल झाला ओव्हर द इयर्स, असं तुला वाटतं? या दोन्ही क्षेत्रात काम करत असताना वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या लोकांना भेटता आलं, ऑब्झर्व करता आलं, त्यांच्याकडनं काही ना काही मला ग्रास्प करता आलं. आणि मी ना खूप इन्क्विजिटिव्ह आहे. नेहमी सतत मी ईशानलाही सांगत असते नेहमी की आपण ज्या ज्या लोकांना भेटतो ना, यू जस्ट ऑब्झर्व देम. आणि म्हणजे माझ्यामध्ये हे आहे स्किल की मी पारखते लोकांना.
आणि त्या पारखण्यामध्ये ना मी चांगल्या गोष्टी घेते त्यांच्याकडनं. चांगल्या गोष्टी असतील कोणामध्ये तर ते शिकण्याचा प्रयत्न करते आणि ते मी करत आले ओव्हर द पिरियड ऑफ टाईम. आणि ह्या 2-3 म्हणजे प्रोडक्शन हाऊस असतानाचा हा काळ एक 7-8 वर्षांचा आणि आता कॅफे चालू केल्यापासून एक 2-3 वर्षांचा काळ, ह्याच्यामध्ये इतक्या लोकांना मी भेटले, बोलले, इंटरॅक्ट करता आलं मला. आणि त्याच्यातनं ऑब्झर्वेशनमधनं आणि आपण जे काही कॉन्व्हर्सेशन करतो किंवा लोकांना जे काही पारखतो त्यातनं खूप शिकले. सो स्वाती, फिल्म इंडस्ट्रीमध्ये म्हणजे आपण एका सेटवर गेलो तर कमीत कमी 80-85 माणसं असतात, बरोबर? आणि फिल्म इंडस्ट्रीतली माणसं एका वेगळ्या प्रकारची असतात, हेही आपल्याला माहिती आहे. ज्या वेळेला तू कॅफे ओपन केलास त्यावेळेला तुझं अजून वेगळ्या प्रकारच्या लोकांशी संपर्क आला, कारण तिथे म्हणजे 1-on-1 तुम्ही प्रत्येक एका कस्टमरला केटर करत असता, राईट? फिल्ममध्ये आपण मास केटरिंग करत असतो. सो मला हे विचारायचं आहे. आणि त्याच्यामध्ये अजून एक तिसरी बाजू जी आहे ती जी अमयकडे मदतीसाठी येणारी माणसं आहेत ती आहेतच. म्हणजे तू जरी बिझनेस करत असलीस किंवा इफ यू आर रनिंग अ प्रोडक्शन हाऊस तरी घरचं तुला बघावंच लागतं. त्याच्यामुळे तिथली आघाडी सांभाळताना पण इतक्या लोकांशी इंटरॅक्शन तुझं होतं. सो तुला काय वाटतं की सामान्य माणसं, कार्यकर्ते, सिनेमा क्षेत्रातली माणसं यांच्यामध्ये काय फरक आहे असं तुला वाटतं? फरक कसा सांगू मी तुला आता. सिनेमा क्षेत्रातली माणसं ह्यांच्याबद्दल मी बोलायचं झालं तर ऑब्व्हियसली म्हणजे एक सामान्य माणसाला त्या क्षेत्राचं वलय माहिती असतं, म्हणजे एक ग्लॅमर असतं. आणि त्यांना सामान्य माणसाला चित्रपट क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती म्हणजे ऍक्टर्स जे आहेत किंवा सिनेमा ज्या पद्धतीने बनला जातो ह्या सगळ्याची भुरळ असतेच. म्हणजे तुम्ही जेव्हा स्क्रीनवर बघता त्यावेळेला की अरे हे काहीतरी वेगळंच आहे, म्हणून चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी घडतात. आणि लोकांना एक भुरळ असते आणि त्या ग्लॅमरचं एक कौतुक असतं. त्यामुळेच मला वाटतं ते एक वलय त्यांच्यामध्ये ते निर्माण झालेलं आहे चित्रपट म्हणजे कलाकारांमध्ये वगैरे. सामान्य हे मी बघितलंय. आणि म्हणजे ऍज अ प्रोड्युसर हे मी ह्या लोकांच्या जवळ राहून काम करत असल्यामुळे ते वलयही मी बघितलं आहे. आणि एक आउटसाइडर म्हणून पण मी बघितलंय की बाबा लोक कशा पद्धतीने ते बघतात. सामान्य माणसांचं म्हणशील तर कॅफे जेव्हा मी आता चालवतीये त्यावेळेला म्हणजे मी तसं बघायला गेलं ना तर चित्रपट बघणारा जो ऑडियन्स आहे तो माझा कॅफेचा गेस्ट आहे. अशा पद्धतीने मी ते बघते. तर मला माहितीये की लोकांना काय आवडतं, सामान्य माणसाला काय आवडतं आणि मग त्यांचे काय प्रॉब्लेम्स असतात वगैरे. म्हणजे आता कॅफेमध्ये बसून सुद्धा किती लोक म्हणजे काही यंगस्टर्स असतात, फ्रेंड्स असतात, एक ग्रुप बसलेला असतो किंवा कपल्स असतात बसले, त्यांचे इश्यू असतात वेगळे काहीतरी. सो एक लोकांना हे ऑब्झर्व, ह्या पण पद्धतीच्या लोकांना पण मी ऑब्झर्व केलंय आणि सामान्य लोकांना पण मी ऑब्झर्व केलंय. आणि कार्यकर्ते म्हणशील तर जे कट्टर कार्यकर्ते आहेत, म्हणजे एका विशिष्ट आयडिओलॉजीला धरून जे काम करतायत त्यांना. म्हणजे मला तसं बघायला गेलं तर मी किती लकी आहे की मला प्रत्येक ह्या वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातल्या लोकांबरोबर इंटरॅक्ट पण करता आलंय आणि त्यांना ऑब्झर्व पण करता आलंय. आणि मला वाटतं प्रत्येक कॅटेगरी वेगळी वेगळी असते आणि ती आहेच आणि ती मी जवळून बघितली आहे. राईट. येस. सो फिल्म इंडस्ट्रीतल्या माणसांकडून तुला काय शिकायला मिळालं? काम करत राहणं. खास करून ज्या कलाकारांबरोबर काम केलेलं आहे त्यांची विल पॉवर, म्हणजे अशोक मामा आहेत किंवा भरत दादा आहे, मकरंद दादा आहेत किंवा अंकुश आहे, संजय दादा आहेत, संजय नार्वेकर. ह्या लोकांची जेव्हा विल पॉवर बघते ना मी आणि काम करण्याची पद्धत आणि नॉनस्टॉप ते जे कामामध्ये, इव्हन महेश मांजरेकर, म्हणजे महेश दादा आणि अमयचं खास सौख्य आहे आणि त्यांना मी फार जवळून बघितलं इतक्या वर्षांमध्ये, त्यांचं कामकाज वगैरे. आणि ह्या सगळ्यांची जी विल पॉवर आणि काम करण्याची जी एक निष्ठा आहे ना ती बघितल्यानंतर ते इन्स्पिरेशन देतं काम करण्यासाठी खरोखर. म्हणजे अमयला ह्या लोकांबरोबर इंटरॅक्ट करताना किंवा मला त्याच्यामुळे जे त्यांच्याबरोबर इंटरॅक्ट करता आलं किंवा त्यांना काही होस्ट करता आलं किंवा त्यांच्याबरोबर काम करता आलं, हे सगळं खूप माझ्यासाठी, मी समजते की ही गोष्ट खूप चांगली झाली माझ्यासाठी पुढे
माझं काम मी पुढे चालू नेण्याच्या. ठेवण्यासाठी किंवा हम्म. काय कशा पद्धतीने मी करू शकते आणि ह्यांच्याकडे काय इन्स्पिरेशन घेऊन मी ते करू शकते हे शिकण्यासाठी. राईट. आणि कार्यकर्त्यांकडून काय शिकायला मिळालं? निष्ठा म्हणजे कार्यकर्त्यांची साहेबांवर असलेली निष्ठा किंवा अमयचे जे कार्यकर्ते आहेत तर अमयसाठी असलेली निष्ठा आणि कधीही म्हणजे 24/7 365 डेज कधीही दिवस रात्र, जसं तू म्हणालीस, तू एक इन्सिडेंट सांगितलंस की त्यावेळेला 15 मिनिटांमध्ये लोक आली आणि बाबांचं काम केलं त्यांनी. तर ही जी त्यांची निष्ठा आहे काम करण्याची आणि धडपड आणि हार्डवर्क येस, हे कार्यकर्त्यांकडनं शिकण्यासारखं आहे की बाबा तुम्ही काही सांगा आम्ही करण्यासाठी तयार आहोत. आणि तीच एक क्वालिटी जी आहे ती धडपड आणि काम करत राहण्याची. म्हणजे तसं बघायला गेलं तर हे पॅरलल आहे ना. एक्झॅक्टली. म्हणजे सिनेमामधली लोक पण, चित्रपट सृष्टीतली कार्यकर्ते पण आणि सामान्य माणसं जे मुंबईमध्ये तुझ्या कॅफेमध्ये येऊन बसतात, मुंबईमधली सामान्य माणसं ही सुद्धा कधीच थांबत नाहीत. आतंकवादी हल्ले झाले तरीही थांबत नाही. पाऊस पडू दे, फ्लड येऊ दे तरी थांबत नाही, काही झालं तरी थांबत. करेक्ट. बरोबर. सो आय थिंक द मेजर लर्निंग हिअर इज की काम करत राहा आणि कीप ऑन गोईंग. येस. है ना? येस. राईट. सो मला आता आय वॉन्ट टू नो अबाउट ईशान, कारण मी त्याला लास्ट पाहिलं होतं तेव्हा तो काहीतरी 6-7 वर्षांचा होता आणि तो तुझी बर्थडे पार्टी होती आणि तेव्हा तो परफॉर्म करत होता सगळ्यांसाठी. सो आता काय करतो ईशान? ईशान इज अ व्हेरी गुड परफॉर्मर. म्हणजे तो लहानपणापासूनच त्याला ह्याच क्षेत्रात, म्हणजे पप्पामुळे चित्रपट क्षेत्रात त्याने तो लहानपणापासून बघत आलाय सगळं. त्यालाही बरेच जण ओळखतात, त्यामुळे त्याच्यावरही ते म्हणतात एक वलय आणि ती भुरळ होतीच. आणि पण तो मला वाटतं बाय डिफॉल्ट ही इज अ क्रिएटिव्ह पर्सन. म्हणजे ते काय म्हणजे ते असल्याशिवाय येत नाही, म्हणजे ते असणं गरजेचं असतं. तुम्ही शिकून एक स्किल घेऊन तुम्ही शिकून पुढे येतात ही एक दुसरी गोष्ट असते आणि तुमच्यामध्ये ते इनबिल्ट असणं ही एक वेगळी गोष्ट असते. तर ईशानमध्ये ते इनबिल्ट आहे असं एक आई म्हणून मला लहानपणापासून दिसत आलं. तर त्याला ते परस्यू करावं असं वाटलं. ॲज अ चाइल्ड आर्टिस्ट त्याने काही प्रोजेक्ट केले लहान असताना, काही फिल्म्स केल्या, सिरियल सुद्धा केली. मला वाटतं एक 10 वर्षाचा 11 वर्षाचा असेपर्यंत त्याने काम केलंय तेव्हा. आणि मी त्याला कधी नाही म्हटलं, तुला आवडतं, इच्छा आहे कर. ते करत आला तो. आणि कॉलेज केल्यानंतर अजूनही तो फर्म आहे की मला याच क्षेत्रामध्ये माझं करिअर करायचंय. ओके. आणि तो आता एक्सप्लोर करतोय. त्याला ऍक्टर बनायचंय. तो स्वतः क्रिएटिव्ह म्हटलंस तर मला त्याची म्हणजे ही कॅन बी अ गुड डिरेक्टर असं मला जेन्युअनली वाटतं. एडिटर खूप छान एडिट करतो तो शूटही फार छान करतो. तो ऑल इन ऑल ही इज अ क्रिएटिव्ह पर्सन. सो तो ह्या कुठल्या तरी क्षेत्रात काहीतरी करेल एवढं नक्की, आणि मस्तच करेल तो, कारण ही इज व्हेरी टॅलेंटेड. गिफ्टेड. येस. फक्त इतकंच आहे की त्याने स्वतः ते शोधणं गरजेचं आहे. सो त्याच्यासाठी ते आम्ही ओपन ठेवलंय एक हे की तुला काय करायचं ते तू चूज कर. कारण आता तो फक्त 19 वर्षाचा आहे. अजून वेळ आहे त्याला. करेक्ट. सो स्वाती, आता मला एक खूप महत्वाचा प्रश्न तुला विचारायचा की हे वेगवेगळे रोल्स आपण निभावत असतो ना प्रत्येक जण आपल्या आयुष्यात. तर तसं स्वाती ही खरी स्वाती ही कधी असते? जेव्हा ती प्रोड्युसर असते, आई असते, बायको असते, पॉलिटिशियनची बायको असते, रादर कॅफे ओनर असते, तेव्हा म्हणजे खरी स्वाती कधी वर येते? ह्या सगळ्या रोलमध्ये असते. ओके. खरी मी सगळ्याच रोलमध्ये असते, कारण मला खोटं वागायला अजिबात आवडत नाही. अजिबात आवडत नाही. त्यामुळे तू मला फार कुठे बघितलंही नसशील कदाचित. नाही. मी मला फार पुढे करायला आवडत नाही. मला फार स्वतःला फ्लॉन्ट करायला आवडत नाही, किंवा मला माहितीये माझा जॉब काय आहे. आय विल जस्ट डू दॅट. राईट. त्याच्यापेक्षा जास्त जाऊन कुठे काहीतरी करणं मला अजिबात आवडत नाही. अति करणं मला आवडत नाही कधी. म्हणजे आत्ताचा जे एन्व्हायरमेंट आहे आणि जे काही सध्या की तुम्हाला पुढे येणं, दाखवणं फार गरजेचं असतं. काही तुम्हाला प्रूव्ह करायचं असेल तर मला ती गरज नाही वाटत सध्या.
त्यामुळे मी मला जितकं माहिती तितकंच काम करते आणि प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या रोलमध्ये मी असते तिकडे तिकडे मी खरी असते. पण खरं तसं बघायला गेलं तर अगदीच म्हणशील की खरी कधी असते तर मी जेव्हा एकटी असते तेव्हा मी खरी असते. आणि मला एकटं राहायला फार आवडतं. मग काय करतेस म्हणजे तू मी एकटी असतेस स्वतःला ना तसं बघायला गेलं तर देर इज अ टर्म कॉल्ड सोशली इंट्रोवर्ट. मी स्वतःला सोशली इंट्रोवर्ट समजते. मी इंट्रोवर्ट आहे पण मी सोशलाइज सुद्धा करते, बट टू अ सर्टन लेवल. मला फार सोशलाइज करायला आवडत नाही. मला माझे काही म्हणजे मी ह्या सगळ्या क्षेत्रात काम करत असताना इतक्या लोकांशी इंटरॅक्शन होतं, बट देर इज अ सर्टन ग्रुप ऑफ पीपल, फ्रेंड्स आहेत जे फार जवळचे आहेत. मला फार खूप जास्त फ्रेंड्स वगैरे नाही आहेत. आणि जरी मला फ्रेंड्स असते तरी पण एका पर्टिक्युलर टाइमला असं मला वाटतं की नाही, मी माझी एकटी बास, मला कुणीच नको जवळ, मी आणि माझा बँजो म्हणजे माझा पेट पग जो आहे तो बस. बिकॉज मी जेव्हा एकटी असते त्यावेळेला तो मला समजू शकतो की हिचा आता मूड असा आहे, ही अशी आहे तशी आहे. सो हे असतं. आणि मी माझी एकटी असते त्यावेळेला मी खूप एन्जॉय करते आणि मी खरी असते त्यावेळेला. इतकंच मी सांगू शकते. ओके. सो स्वाती, तू प्रोड्युसर आहेस, कॅफे ओनर आहेस, एक आई आहेस, एक बायको आहेस, मुलगी आहेस, बरेच रोल्स आहेत, राईट? मला हे विचारायचं आहे की इन द नियर फ्युचर किंवा इन द फ्युचर कधी आम्हाला सौ स्वातीताई अमेय खोपकर असं मोठ्या होर्डिंगवर तुझे लाईफ साईज इमेज वगैरे असं कधी बघण्याचं आमच्या नशिबात आहे का इन द नियर फ्युचर? ह्या क्षेत्रात अमेयने जे काम केलं आहे त्याच्यातनं त्याने त्याचं स्वतःचं नाव बनवलं आहे आणि एक त्याचं करिअर केलं आहे आणि त्याने एक लोकांना जे काही त्याच्या कामामुळे जे एकत्र आणलेलं आहे त्याने त्याची एक आयडेंटिटी निर्माण केलेली आहे. ॲट द सेम टाईम आता जर तू हा मला असा प्रश्न विचारतेस तर मी एवढंच म्हणू शकते की त्याला तर सपोर्ट करत आलेलेच आहे मी आता इतकी वर्ष. माझं घर सांभाळलंय, माझ्या मुलाला सांभाळलंय, फॅमिली सांभाळली आहे. आय कम फ्रॉम अ जॉईंट फॅमिली. प्रोडक्शन हाऊस सांभाळलं ज्याची जबाबदारी त्याने माझ्यावर टाकली. त्याच्याबरोबर आता स्वतःचा जो कॅफेचा जो बिझनेस आहे तो आता मी 2-2.5 वर्षापासून सक्सेसफुली चालवते आहे आणि खंबीरपणे करते आहे. तर माझ्यात ती ताकद आहे करण्याची आणि मला माहिती आहे की मला जे काही माझ्यावर टाकलं जाईल, मला जे काही जबाबदारी दिली जाईल ती मी करू शकते. कारण बिकॉज मी अशी स्त्री आहे ना की जी पर्पजने जगते. म्हणजे मला सतत पुढे काही ना काही करायचं आहे. जे मी आयुष्यभर करत आले ते मला पुढे पण करत राहायचं आहे. म्हणजे मी न काम करता कधी राहिलेली नाहीये. मला फक्त काम करायचं आणि करत राहायचंय आणि एक स्टेप पुढे जाऊन काहीतरी नेहमीच करण्याची इच्छा असते माझी. पुढेही माझे अजून काही प्लॅन्स आहेत की मला काय करायचं आहे, म्हणजे कॅफे वाढवायचं आहे किंवा दुसऱ्या काही गोष्टी करायच्या आहेत. तर मला ही जबाबदारी कोणी कधी दिली की बाबा तुला लोकांसाठी काहीतरी करायचंय तर ती संधी जर मला मिळाली तर मी नक्कीच करीन. येस. ग्रेट. आय लुक फॉरवर्ड टू दॅट. येस. स्वाती, तू घर सांभाळलंयस, मुलाला मोठं केलंयस, राईट? सो तुझ्या हातची फेवरेट अशी खास CKP डिश कोणती आहे जी आम्हाला तू रेकमेंड करशील की ही मी मस्त बनवते ही खास? हो, मला खूप गर्व आहे या गोष्टीचा आणि सांगायला तू आता विचारतेस तर की मला खरंच बनवायला ती डिश आवडते सुद्धा आणि ती खूप फेमस पण आहे. म्हणजे मी ती शिकली ऑब्व्हियसली माझ्या लग्न झाल्यानंतर, कारण माझा नवरा CKP आहे, फॅमिली CKP आहे, तर माझ्या सासूने मला ती डिश शिकवली. त्याच्यापूर्वी मी कधी ऐकलीच नव्हती. सोड्याची खिचडी. ओके. म्हणजे ती खाल्ल्यानंतर तोंडाला पाणी सुटतं. राईट. ज्यांना माहिती नसेल सोड्याची खिचडी काय त्यांना कदाचित माहिती नाही, पण ती खा आणि मग तुम्हाला सोड्याची खिचडीची चटकच लागते. म्हणजे ती झाली आहे. म्हणजे आता काय प्रोडक्शन हाऊस आहे आणि चित्रपट करत असताना म्हणजे सेटला व्हिजिट तर देतोच आम्ही, पण प्रत्येक वेळेला ना मग ते आपले कलाकार इतके खवय्ये आहेत ना की त्यांना सेटवरचं खाणं वगैरे ठीक आहे, पण तू घरना काय आणणार आहेस ते मला सांग, असं असतं. संजय दादांचं असतं, सगळ्यांचंच असतं नेहमी. तर सोडाची खिचडी ही माझी भयंकर फेमस आहे या सगळ्यांमध्ये. संजय जाधव आहे, नार्वेकर आहे, आपले सगळे सिद्धू वगैरे सगळ्यांना भयंकर आवडते. तर ती मी शिकली लग्नानंतर आणि माझ्या सासूने मला ती शिकवली. बनवते छान असं मला वाटतं, सगळ्यांना आवडते म्हणजे नक्कीच बनवत असेल वगैरे. तर बेसिकली मी
मी मराठा आहे आणि अमय CKP, त्यामुळे हे कुझिन जे आहे ते मी त्यांच्याकडे लग्न झाल्यानंतर जे माझ्या सासूकडनंच सगळं शिकले. CKP पद्धतीचं जे काही खाणं आहे ते, ज्याच्यामध्ये नारळाचा जास्त वापर केला जातो आणि CKP पद्धतीचे मसाले वेगळे असतात वगैरे, हे सगळं. तर हे मी शिकले. मधल्या काळामध्ये मी जेवण करायचे आणि CKP पद्धतीचंच खास करून बनवायचे. आता तेवढं माझं करणं नाही राहिलंय तेवढं. आता फक्त डिमांड आली फक्त सेटवरनं की खिचडी हवी तरच ती बनवली जाते आणि मग ती पाठवली जाते, असं होतं. मग ते डबे करून मग मला पाठवावे लागतात. पण इव्हेंच्युअली आता ते एक झालं आणि आता कॅफे चालू केल्यानंतर मल्टी कुझिन आहे माझा कॅफे. त्याच्यामध्ये यू गेट ऑल काइंड ऑफ डिशेस. कॉन्टिनेंटल पण आहे, इंडियन पण आहे, अरेबिक पण मिळतं, सगळंच आहे त्याच्यामध्ये. कारण कॅफे कल्चर आहे. कॅफे कल्चर हे बेसिकली आपलं नाहीच आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये तुम्ही महाराष्ट्रीयन घालू शकत नाही का, असं होतं. कॅफे मी रन करते, पण मी स्वतः कॅफेमध्ये जाऊन आतापर्यंत कधी बनवलं. माझी शेफ आहे ऑब्व्हियसली, तिने सगळं आतापर्यंत जे काही मेनूचा पार्ट आहे तो सांभाळलेला आहे. पण मला स्वतःला तसं बघायला गेलं ना तर आपलं महाराष्ट्रीयन पद्धतीचं जे नॉनव्हेज जेवण असतं ना, म्हणजे मी कारण CKP घरामध्ये लग्न करून आल्यामुळे माझं घर जे आहे, माझी जी फॅमिली आहे ते दे आर ऑल नॉन व्हेजिटेरियन. म्हणजे त्यांना भाज्या काय हा प्रकारच माहिती नाहीये, फक्त नॉनव्हेज आणि खास करून मासे. बरोबर. माशाचं कालवण, सोलकढी, लिप्त आणि खिचडी वगैरे हे असे प्रकार भयंकर आवडतात. आणि माझे सासरे खास करून माशांचे, म्हणजे ते स्वतः जाऊन मार्केटमधून मासे आणतात आणि वगैरे, आणि ते प्रत्येक वेळेला असं खाणं वगैरे सगळं भयंकर असतं. तर ते एक, पण CKP पद्धतीचं खाणं खूप छान आहे. तुला वैयक्तिक CKP पद्धतीचं काय आवडतं? माशाचं कालवण. ओके. हो, कालवण. आणि मला प्रॉन्सची करी भयंकर आवडते. आणि खास करून माझ्या सासूने केलेलं मला जास्त आवडतं, कारण त्या स्वतः CKP आहे. त्यामुळे मी लग्न करून झालेली CKP आहे, पण त्यांनी केलेलं मला भयंकर आवडतं. आता तेवढं त्यांना जमत नाही, पण त्या खूप छान बनवतात आणि त्यांच्याकडनंच मी शिकले आणि सगळं बनवायला. राईट. आणि दादरमध्ये तू काय, मुंबईमध्ये असं म्हणू आपण की 5 जॉईंट्स जे तू रेकमेंड करशील, रेस्टॉरंट्स, की मुंबईमध्ये आल्यानंतर तुम्ही ह्या ठिकाणी तर खाल्लंच पाहिजे? पहिलं तर माझं ब्रू हाऊस कॅफे. ते तर मी पहिलंच सांगणार की तिकडे तुम्ही या आणि खाच आणि बघाच तुम्हाला किती आवडतं ते. खास करून वाईब माझं जे आहे कॅफेचं ते लोकांना जास्त आवडतं, ज्या पद्धतीने ते बनवलं आहे. आणि एक होमली एन्व्हायरमेंट आहे म्हणून ते जास्त मलाही आवडतं, कारण मी त्या पद्धतीने ते बनवलंय. दुसरं म्हणशील तर चैतन्य, जिथे मासे खूप छान मिळतात. चैतन्य आपलं आगार बाजारमध्येच आहे दादरला. ते झालं. त्याच्यानंतर तिसरं मला नेब्युला किचन खूप आवडतं, पण त्यांचं किचन आहे फक्त. जिप्सी जे आहे त्यांचंच, आधी नेब्युला म्हणून हॉटेल होतं, पण ते आता ते रन ॲज अ किचन. ऑथेंटिक नॉर्थ इंडियन वगैरे खूप छान मिळतं त्यांच्याकडे आणि मस्त असतं. आणि ते द क्वालिटी ऑफ द फूड इज सो गुड. ते तिसरं झालं. चौथं म्हणशील तर चौथं आणि पाचवं काय सांगू शकते मी. मला सॅलेड्स खायला फार आवडतात. ओके. सो बॉम्बे सॅलेड कंपनी इज माय गो टू. ओके. बर. सो ते एक झालं. आणि पाचवं मी म्हणेन की मला माझं स्वतःचं करायचं काहीतरी महाराष्ट्रीयन पद्धतीचं एक जॉईंट. बर. तर ते कदाचित माझ्या पुढच्या प्लॅन मध्ये जे आहे ते मी पाचवं म्हणून ठेवेन की येस मला जे करायचंय ते कदाचित, कारण हे एक इच्छा आहे की आपण महाराष्ट्रीयन आहोत, मराठी आहोत, आपल्या पद्धतीचं काहीतरी असावं. म्हणजे आता कॅफे झाला, आता पुढे काहीतरी ते एक्सपांड करायचंय किंवा पुढच्या एक स्टेप पुढे जाऊन काहीतरी करायचंय, तर ते मला करायची इच्छा आहे. दॅट आय विल कीप फॉर 5, नंबर 5. ओके, डन. येस. ओके, वंडरफुल. आता आपण येतोय लास्ट सेगमेंटकडे. या सेगमेंटचं नाव आहे सानविवी. अच्छा, हे मला काहीच माहिती नाही. ओके, मी तुला सांगते. सो सानविवी किंवा सनविवी, सप्रेम नमस्कार, विनंती विशेष. सो पूर्वी पोस्टकार्ड असायचे, आपण त्याच्यावर पत्र लिहायचो, इफ यू रिमेंबर. सो आत्ता जर तुला एखादं पोस्टकार्ड दिलं आणि सांगितलं की तुला हवं त्या व्यक्तीला पत्र लिही, ती व्यक्ती जिवंत असेल नसेल, इट डझंट मॅटर, आजची, उद्याची, पूर्वीची, कोणीही व्यक्ती असू शकते ती, तर तू कोणाला लिहिशील आणि काय लिहिशील? हे पत्र स्वतःला लिहू शकते?
हो, म्हणजे पूर्वीची मी आणि आत्ताची मी, म्हणजे पूर्वीच्या मीने आत्ताच्या मीला लिहिलेलं पत्र. ओके. कारण हे एक नेहमी माझ्या डोक्यात एक फॅसिनेशन असतं की इतक्या वर्षांपूर्वी आपण कधी विचार केला होता की पुढे आपल्या आयुष्यात जाऊन काय लिहिलेलं आहे, काय होणार आहे, काय झालंय ते आत्ता आपल्याला माहिती आहे. सो त्या मीला जी कदाचित शाळेमध्ये आणि कॉलेजमध्ये मी जी होती त्या मीला मला कदाचित पत्र लिहायला आवडेल की आणि ते कदाचित म्हणतात ना की टाइम ट्रॅव्हल होऊन ते तिकडे त्यावेळेला जाईल आणि कदाचित ते होप त्यावेळेला देईल की सगळं नीट होणार आहे, व्यवस्थित होणार आहे. म्हणजे इव्हेंच्युअली तू कितीही विचार करशील फ्युचरचा की भविष्यात काय घडणार आहे आपल्याबरोबर, तू काय करणार आहेस, तुझं करिअर काय असेल, तुझी फॅमिली कोण असेल, तुझ्या आयुष्यात कोण येणार आहे आणि इव्हेंच्युअली वेअर यू विल एंड अप, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आत्ता करायला तू सुरुवात केलायस. कारण तू आता शाळेत आहेस, कदाचित कॉलेजमध्ये आहेस किंवा आता तू काम करायला सुरुवात करतेस की पुढे कसं असणार आहे आयुष्य. तर खूप अनुभवांचा हा एक प्रवास असणार आहे आणि त्या अनुभवातनंच कदाचित शिकत 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 तू आज एक खंबीर स्त्री होणार आहेस. तर सगळं व्यवस्थित होणार आहे आणि पुढची काळजी करू नकोस. कारण आत्ता जी मी स्त्री आहे तिला माहिती आहे की किती गोष्टी, किती प्रवासामधनं काय शिकून मी मोठी झाली आहे. माझ्यासाठी मी मोठी झाली आहे, जगासाठी मला माहित नाही. आणि पुढेही असा प्रवास चालू राहणार आहे. सो सगळं व्यवस्थित होणार आहे. So, माझ्या मीलाच मी हे पत्र लिहेन कदाचित. वा, मस्त मस्त. आणि हे वेगळं आहे माहितीये का तुला, कोणी असं. पण मी तुला माहितीये, मी ईशानलाही नेहमी म्हणते की ईशान तू आता लहान आहेस ना, तर तू आत्ता काहीतरी लिहून ठेव तुझ्या 20 वर्षांच्या तुझ्यासाठी. म्हणजे तू जो असणार आहेस 30 वर्षानंतर 20 वर्षानंतर, जेव्हा ऍक्च्युली तू त्यावेळेला काय होतास आणि तू हा प्रवास कसा, मग देन यू विल रिकलेक्ट एव्हरीथिंग की तुझा हा काळ कसा गेला. सो करेक्ट, एक टाइम कॅप्सूल म्हणतात ना, हो तशी काहीतरी एक गोष्ट क्रिएट करून ती ठेवायची काही वर्षांची आणि मग ती भविष्यात जाऊन बघायची किंवा वाचायची वगैरे. हे करणं खूप गरजेचं आहे सध्या. कारण ते सगळं आता सोशल मीडिया आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये सगळं अलिप्त झालंय, निघून गेलंय आता. ह्या सगळ्याची खूप गरज आहे, थोडं मागच्या काळात जाऊन बघण्याची, बोलण्याची वगैरे. सो स्वाती, तू आज आमच्याशी इतक्या वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारलेल्या आहेस. आजपर्यंत तू जे समोर आलं त्याच्याशी 2 हात करत आलेलीच आहेस आणि सक्सेसफुली करत आलेली आहेस. सो जे येऊ घातलेले आहेत प्रोजेक्ट्स, त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि हिंदीमध्ये मराठी झेंडा फडकवण्यासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. आणि विश यू ऑल द सक्सेस इन दिस इंडस्ट्री. तुला जे काही करायचं आहे आयुष्यात पुढे, त्याच्यासाठी खूप 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 शुभेच्छा आमच्या सगळ्या ऑडियन्सकडून. थँक्यू सो मच. थँक्यू. खूप खूप तुम्हाला सुद्धा शुभेच्छा आणि इतक्या ब्लेसिंग्स दिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद.